सतत अभ्यासावरून पालकांचा ओरडा, सारखं तेच याला कंटाळून एका शाळेतील 3 ते 4 मुलींनी शाळेला टप्पा दिला आणि थेट दिंडोरी गाठली। मात्र सकाळी शाळेत गेलेल्या मुली सायंकाळी घरी न परतल्याने पालकांचे धाबे दणाणले। एकाच वेळी 3 ते 4 मुली बेपत्ता झाल्याने पालकांसह पोलिसांकडून शोध मोहीम सुरू झाली। आणि दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद परिसरातील शाळेमध्ये शिकणाऱ्या 8वी ते 10वीच्या वर्गातल्या 4 मैत्रिणी शुक्रवारी दिनांक 5 रोजी नेहमीप्रमाणे शाळेला गेल्या। या तीनही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत। शाळेला जाण्यासाठी 4 मैत्रिणी या मखमलाबाद गावात आल्या, परंतु त्यांचे शाळेमध्ये जाण्याचं मन होत नव्हते। सतत अभ्यासावरून पालकांचं बोलणं, त्यांची चिडचिड यावरून त्यांनी शाळेलाच टप्पा देण्याचा प्लॅन केला। पण शाळेला टप्पा द्यायचा तर दिवसभर काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता। दिंडोरीला फिरायला जायचा विचार करत रिक्षा बोलावली आणि 4ही रिक्षातून दिंडोरी तालुक्यातील एका गावात पोहोचल्या। गावातील एका लग्नामध्ये सहभागी झाल्यानंतर सायंकाळचे 5 वाजले तसे त्यांना घरी जाण्याचं भान आलं। घरी कसं जायचं, फार वेळ होईल, आई वडील आपल्याला रागावतील याची भीती वाटू लागल्याने त्यांनी आपल्या 5व्या मैत्रिणीशी संपर्क साधला। या दरम्यान त्यांच्यातील एकीनं घर गाठलं। याची माहिती म्हसरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या पथकाला मिळाली। तिच्याकडून माहिती मिळताच पथकाने मुली थांबलेल्या मैत्रिणीचं घर गाठून तिघींना ताब्यात घेतलं। पोलिसांनी मुलीकडे विचारणा केली असता तिघींनी सहजच फिरायला गेलो असे सांगितले। या प्रकरणी म्हसरूळ पोलिसात नोंद करण्यात आली आहे।